हा मी काल ड्रेस दाखवला त्याचं कमिशन आहे मला 8.5%. असं मला वाटतंय का मला काम पण मलाच करावं लागतंय, ही 3 मुलं पण मला सांभाळायला लागतात. मी सगळ्यात पहिला जे खाली 6 फोटो दिलेले आहेत तर ते पहिला चेंज करणार आणि ते एका इंटेरियर डिझायनरच्या बिझनेस कार्डवरती जे फोटोज हवे तर ते मी ऍड करणार. तर व्हॉट्सअप चेक करता करता एक मला छान आणि गोड मेसेज आलाय, मॅडम तुम्ही कितीच्या झाल्यापासून ना घरीच आहात आणि तुम्हाला असं म्हणजे डिप्रेशन वगैरे येत नाही का, कंटिन्युअसली घरातच बसताय तर त्यामुळे. तर आपण आपल्या आवडीच्या फील्डमध्ये काम करत असतो ना तर आपल्याला वाटतं की जितकं आपण काम करू ना आता तितकं कमी आहे. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आजच्या आपल्या या मल्टीटास्किंग डे मध्ये मी एक प्लॅन किंवा एक आयडिया मला सुचलेली आहे जी की मी आज आणि इथून पुढच्या एक 8 ते 10 दिवसांमध्ये म्हणजे दिवाळीपर्यंत वापरणार आहे, सो दॅट कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसे जे असतील तर ते एका स्मार्ट आपल्या मेथडमुळे किंवा एका बुद्धीमुळे एका युक्तीमुळे आपल्याला मिळवता येणार आहेत. तर ते काय असणार आहे तर डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन, पूर्ण प्लॅन सांगेन, A to Z सगळा प्लॅन डिटेलमध्ये जो असेल तर तो एक्सप्लेन करणार आहे. सोबतच कालच्या व्हिडिओमध्ये तुमचे भरपूर काही क्वेश्चन्स आले होते, त्यातला एक क्वेश्चन असा होता की विशलिंक जो आहे तर विशलिंक थ्रू कमिशन बेसिसवरती पैसे कसे कमवायचे, म्हणजे काही प्रॉडक्ट्स असतील तर त्याचे लिंक्स कसे बनवायचे आणि विशलिंक थ्रू पेमेंट जे असेल तर ते कसं कमवायचं, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती देणार आहे. तर जास्तीत जास्त तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये ड्रॉप करत चला, सो दॅट ते मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमचे क्वेश्चन्स जे असतील तर ते घेईन आणि त्याच्या आधारावरती नवीन नवीन पॉइंट्स किंवा नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत मला ज्या माहिती आहेत माझ्या नॉलेजवरून किंवा एक्सपिरियन्सवरून तर त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करूया. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत विदाऊट स्किप करता संपूर्ण बघा. तर हा बघा मी आता ओपन केलेला आहे माझा बिझनेस व्हॉट्सॲप, जो की मी खूप जास्त प्रमाणात यूज करते. तर आता याच्यामध्ये मी एक स्टोरी पोस्ट केली होती ज्याच्यामध्ये मी इंस्टाग्राम थीम बिझनेस कार्ड ऍड केलं होतं. डिजिटल आयडेंटिटी विथ अ क्रिएटिव्ह टच, इंस्टाग्राम थीम डिजिटल बिझनेस कार्ड्स नाव जस्ट @399, म्हणजे फक्त 400 रुपयाला हे जे डिजिटल बिझनेस कार्ड जे आहे तर ते मी देणार आहे, ज्याच्यामध्ये 2 थीम आहेत, एक आहे व्हाईट आणि एक आहे ब्लॅक. आता याच्यामध्ये 678 जणांनी आता स्टोरी माझी जी आहे तर ती बघितलेली आहे. किती वाजलेत? 5:30 वाजता मी लावलेली स्टोरी होती, आत्ता वाजल्यात 8:30, म्हणजे 3 तासामध्ये इतक्या लोकांनी बघितलेली आहे. याच्यामधून मला 3 ऑर्डर्स आत्ता आलेल्या पण आहेत आणि आता 24 तासाच्या पिरियडमध्ये अजून भरपूर ऑर्डर्स जे असतील तर ते येतील. आणि उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲप ॲडव्हर्टिजमेंट मी कशी केली, म्हणजे व्हॉट्सॲप मार्केटिंग मी कशी केली, स्पेशली मी सलून्सना टार्गेट करणार आहे इनिशियल स्टेजला, कारण तिकडे मला खूप जास्त क्लायंट्स किंवा ऑर्डर्स जे असतील तर ते मिळू शकतात. तर ते मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे की व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी कशी करायची आणि ऑर्डर्स जे असतील तर ते व्हॉट्सॲप थ्रू कसे घ्यायचे, कारण तीच क्विक मेथड आहे जास्तीत जास्त ऑर्डर्स आपल्याला मिळवण्यासाठी. तर सिम्पली मी कॅनवावरतीच हे जे काही डिझाईन्स असतील तर ते प्रिपेअर केलेले आहेत, म्हणजेच मोबाईल ग्राफिक्स थ्रू जे असतील तर ते मी प्रिपेअर केलेले आहेत. तर एकच मी फोल्डर आत्ता सध्या बनवलेला आहे, त्याच्यामध्येच मी 2 बनवलेत, एक म्हणजे ब्लॅकमध्ये बनवलेला आहे आणि एक व्हाईट. आता काही जणांना ब्लॅकमध्ये आवडतात, म्हणजे डार्क थीम जे वापरतात फोनची त्यांना माहिती असणार आहे माझी, कारण थीम जी आहे तर ती डार्कच आहे. आणि काही जणांना लाईट थीम जी असेल व्हाईट कलरची तर ती आवडते. तर बघा ही पूर्ण डिझाईन बनवलेली आहे, याच्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाही आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो आता ऑर्डर येईल, जसं की जर आपल्याला एखादा हॉटेलचा ऑर्डर आला तर त्याप्रमाणे, जर एखादा जिमचा ऑर्डर आला तर त्याप्रमाणे आपल्याला फक्त त्याच्यामध्ये जे काही डिटेल्स असतील तर ते चेंज करायचे आहेत. त्याचा पूर्ण साचा किंवा जे काही त्याचं स्ट्रक्चर असणार आहे बिझनेस कार्डचं तर ते सगळं ओव्हरऑल सेम असणार आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं आहे, सेम बिझनेस कार्ड जो आहे तर त्याला मी काय करते, डुप्लिकेट करते आणि जे काही त्याच्या आतले डिटेल्स असतील ना तर ते फक्त आपल्याला काय करायचे आहेत, चेंज करायचे आहेत. तर हा बघा आता माऊली फॅशन म्हणजे बुटीकसाठी जो होता तर तो आपण बनवला होता. तर आता समजा मला इंटेरियर डिझायनरची एखादी ऑर्डर आली की त्यांनी मला सांगितलं की आम्हाला इंस्टाग्राम थीम डिजिटल बिझनेस कार्ड बनवून द्या, तर मी काय करणार आहे आता याच्यामध्ये तर ते तुम्हाला सांगते. तर मी सगळ्यात पहिला जे खाली 6 फोटो दिलेले आहेत तर ते पहिला चेंज करणार आणि ते एका इंटेरियर डिझायनरच्या बिझनेस कार्डवरती जे फोटोज हवे तर ते मी ॲड करणार. तर आता इथे मला कॅनवा जे आहे तर ते अगदी हाय क्वालिटी इमेजेस देतं, जे की अगदी तुम्ही प्रिंट पण करू शकताय. ठीक आहे, प्रिंट तुम्ही करू शकताय. याची जी प्रिंट असेल, जी हार्ड कॉपी असेल तर ती मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन कशा पद्धतीने याची प्रिंट जी असेल तर ती येते. इथे फोटोज खूप छान क्वालिटीचे असतात
त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला वरचा जो काय आपला मजकूर आहे ना तर तो चेंज करायचा आहे. म्हणजे जे काय तुम्ही टाईप केलेला आहे ना कंटेंट तुमचा टेक्स्ट कंटेंट तर सिम्पली फक्त तोच बदलायचा आहे. आणि तुमचा ब्रँड न्यू डिजिटल इंस्टाग्राम थीमचा बिझनेस कार्ड जो आहे तो रेडी झालेला आहे अगदी 5 मिनिटांमध्ये. फक्त डुप्लिकेट करून जे काही डिटेल्स असतील ना तर ते तुम्हाला चेंज करायचे. तर अशाच पद्धतीने तुम्ही इंटेरियर डिझायनरसाठी बनवू शकताय, जिम्ससाठी बनवू शकताय, त्यानंतर जर तुमची सोशल मीडिया एजन्सी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बनवू शकताय, बुटीक असेल, रेस्टॉरंट असेल, स्कूल असतील, कोचिंग असतील, भरपूर वेगवेगळे फील्ड्स आहेत ज्याच्यासाठी तुम्ही डिजिटल इंस्टाग्राम थीम डिजिटल बिझनेस कार्ड्स जे असतील तर ते बनवू शकताय. सध्या खूप जास्त ट्रेंड आहे याचा, त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा टाईपचे डिझाईन्स जे असतील तर ते बनवू शकताय. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन की व्हॉट्सअप मार्केटिंग जे असेल तर ते कशा पद्धतीने करायचे. तर आत्ता तुमचा अजून एक जास्त विचारला जाणारा प्रश्न जो होता तर तो होता की विशलिंक जी आहे तर ते कसं वापरायचं. कारण भरपूर जणांना विशलिंक ऑपरेट करता येत नाही. कारण जर तुमचे सबस्क्रायबर्स किंवा फॉलोवर्स 1000च्या आतले असतील तर मग तुम्हाला हा ऑप्शन जो असेल तर तो येत नाही. तर होप की तुमचा लवकरात लवकर फॉलोवर्स वाढतील आणि तुम्ही हा जो ॲप असेल तर तो यूज करू शकणार आहात. तर मी तुम्हाला आता दाखवते की कशा पद्धतीने विशलिंक जो असेल तर तो यूज होतो. तर मी आता बघा मिशो जो आहे ना तर तो घेतलेला आहे. मिशोचा ॲप ओपन केला आहे. मिशोमध्ये मी एक काहीतरी किड्स टॉईज म्हणून सर्च करते. फॉर एक्झाम्पल हा एक टॉय घेतला. सिम्पली इथे यायचं आणि शेअरमधली लिंक जी असेल तर ती कॉपी करायची. म्हणजेच आपला हा जो प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्टची लिंक जी असेल ना तर ती मिशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट कुठलेही प्लॅटफॉर्म्स असतील तर सिम्पली तिथून ते तुम्हाला कॉपी करायचं. तर विशलिंकचा अपडेट आला आहे तर पटकन 2 मिनिटात अपडेट जो असेल तर तो करून घेते. तर तुमचा जो काही प्रोडक्ट असेल तर त्याची लिंक कॉपी केली की इथे प्लसमध्ये आलात की इथे तुम्हाला बघा सिंगल प्रोडक्टची लिंक जी असेल तर ती तयार करायचं एक ऑप्शन येतोय सिंगल प्रोडक्ट म्हणून. वरचे पण काही ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन कारण मीच ते फारसे वापरलेले नाही आहेत. तर सिम्पली तर तुमची जी लिंक असेल तर ती पेस्ट करायची आणि क्रिएट विश लिंक म्हणजे विश लिंक थ्रू एक लिंक तयार होते जी की तुम्हाला कमिशन देते. म्हणजे त्या लिंकवरून जर कोणी परचेस केलं की त्याची अमाऊंट तुमच्या लिंकमध्ये येते. आता हा जो प्रोडक्ट आहे तर त्याचं कमिशन किती आहे बघा 0.5%. हा मी काल ड्रेस दाखवला त्याचं कमिशन आहे मला 8.5%. ठीक आहे. त्याच्यावरती टोटल 15 क्लिक्स जे आहेत तर ते झालेले आहेत. म्हणजे 15 जणांनी हा जो प्रोडक्ट आहे किंवा माझी जी लिंक होती तर त्याच्यावरती क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता ॲमेझॉनवरून मी पॅम्पर्स जो होता तर तो घेते पण त्याची मी विश लिंक तयार करून बघितली पण त्याचं कमिशन जो आहे ॲमेझॉनला मोस्टली नाही आहे इकडे कमिशन तर तो 0 होता. त्याच्यानंतर मी डिगिटेकचा जो तुमच्यासोबत माईक शेअर केला होता जो मी वापरते आत्ता पण मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तो होता 8.5%ला. म्हणजे जर तो कोणी परचेस केला तर त्याचं जे काही कमिशन असेल तितक्या पर्सेंटेजचं तर ते माझ्या अकाउंटमध्ये जे असेल तर ते ॲड होईल. तर हे बघा अशा टाईपचं कमिशन तुम्हाला दिसतं. आता मी ऑल टाईमचं कमिशन बघते. मी हा ॲप मोस्टली नाही वापरत. मी कोणतेच लिंक शेअर करत नाही पण हळूहळू थोडे जे मी यूज करते ज्याचे मला चांगले रिव्ह्यूज वाटतात तर ते मी पाठवते. तर मला कमिशन मिळालेलं आहे 1700 समथिंग आणि माझ्याकडून माझ्या लिंक थ्रू जे परचेस झालेलं मटेरियल आहे तर ते आहे 73,200च्या समथिंग. ठीक आहे. 1 फेब्रुवारीपासून 15 ऑक्टोबरपर्यंतचे हे जे काय नंबर्स असतील तर ते आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला ग्राफ थ्रू पण दिसतंय. मी सुरुवातीला इनिशियल स्टेजला काही पोस्टिंग करत होते किचनचे इसेन्शियल आयटम्स मी शेअर केले होते पण मध्यंतरी मी विश लिंक वापरतच नव्हते. मी अनइन्स्टॉल करून टाकलं होतं पण आता म्हटलं का नको आपण एकदा पुन्हा काय असेल तर ते चालू करून बघूयात. तर आता जस्ट मी बसले होते थोडंसं काम करत. म्हणजे व्हॉट्सअपवरती स्टुडंटचे भरपूर मेसेजेस आले होते तर ते थोडेफार मी चेक करत बसले होते आणि त्यावेळी माझे एक स्टुडंट आहेत ओल्ड स्टुडंट तर त्यांचा मेसेज आला की मॅडम तुम्ही कितीच्या झाल्यापासून ना घरीच आहात आणि तुम्हाला असं म्हणजे डिप्रेशन वगैरे येत नाही का कंटिन्युअसली घरातच बसताय तर त्यामुळे. तर एक गोष्ट मला सांगायची आहे जी की माझ्यासारख्या सिच्युएशन मध्ये असणाऱ्या भरपूर महिला ज्या असतील तर त्या रिलेट करू शकतात कदाचित. तर मोस्ट ऑफ द टाइम हा माझा जो ऑफिस आहे किंवा हा माझा जो फोन आहे तर हा कंटिन्युअसली माझ्यासोबत असतोय आणि असं कधी वेळ नसतोय की डिप्रेशन यायला किंवा रिकामा वेळ असेल ना तर मग आपण नको नको ते विचार करतोय. तर असा कधी रिकामा वेळ मला मिळतच नाही. इनफॅक्ट मला वेळच कमी पडतोय सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या करायला.
त्यामुळे कधी डिप्रेशन असं म्हणजे मेजर डिप्रेशन कधी मला येत नाही. पण हा कधीतरी म्हणजे आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा एक्स्ट्रीम म्हणजे जर कोणाचा सपोर्ट मिळत नसेल, असं मला वाटतंय का मला काम पण मलाच करावं लागतंय, ही 3 मुलं पण मला सांभाळायला लागतात आणि मग त्यावेळेला कोणाच्या तरी सपोर्टची गरज असते, स्पेशली नवऱ्याच्या सपोर्टची गरज असते आणि ती मिळत नाही. त्यावेळी ते मला मदत करायला नाही म्हणतात किंवा सपोर्ट मिळत नाही. तर त्यावेळी मग ते जे डिप्रेशन असतं ना, तर ते अँगरमध्ये कन्वर्ट होत आहे की मला बाहेरच जायला मिळत नाहीये, मी स्ट्रक झाले. तर भरपूर वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि आमचं कसं आहे, आमच्या दोघांचंही आम्ही अगदी एक्स्ट्रीम अँगरचे 2 व्यक्ती आहोत. म्हणजे मला पण प्रचंड राग येतो, त्यांना पण प्रचंड राग येतो. पण आमचे असे रूल्स आहेत काय, म्हणजे काही गोष्टी ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झाल्या. ते म्हणजे जर मला एक्स्ट्रीम राग आला, जर मी कोणता असं म्हणजे निगेटिव्ह ह्याच्यातून जाते आणि मी जे काय काय बडबडते, राग आला की आपण व्यक्त होतो, ठीक आहे. तर जे काय काय आपण बोलतो रागात, तर ते त्यांनी ऐकून घ्यायचं आणि त्यांना जर राग आला तर त्यांनी ऐकून घ्यायचं. सो दॅट एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधून हा जो डिसिजन आहे तर तो आम्ही घेतलेला आहे. खूप कमी वेळेला होतंय असं हल्ली तरी, कारण माझा भरपूर वेळ असा कामातच जातोय. पण येस असं होतंय की मुलं पण मलाच घ्यावी लागतात, काम पण मलाच करावं लागतं, त्यामुळे राग मला येतोय आणि तो मी व्यक्त करते, स्पेशली नवऱ्यावरती आणि मोस्ट ऑफ द टाइम मम्मीवरती पण होत आहे. तिच्यावरती पण मी चिडचिड करते, तू असंच का करतेस, तू याच वेळेला का आली नाहीस. तर ह्या 2 व्यक्ती आहेत, तर या दोघांवरती मी राग काढते. माझे जे काही इमोशन्स असतील तर ते एक्सप्रेस करते आणि बाहेर जायचा विचार झाला तर तो म्हणजे मी जाते, आता हल्ली जाते. कारण हा आता 4 महिन्याचा ऑलमोस्ट झालाय सूर्या. त्यामुळे मी असं म्हणजे बँकेत काही काम असेल किंवा गिरिजाला ड्रॉप करायचं असेल, कोणाचे फॅमिली फंक्शन्स असतील, कोणाचे इन्व्हिटेशन असेल, तर मी नक्कीच जाते. पण असं म्हणजे मूव्हीजला जा किंवा असं स्पेशली शॉपिंगला जा किंवा डिनरला तर आता विसरूनच जा. कारण ह्या 3 लोक काही मला हे डिनर करू देत नाहीत. बाहेर आम्ही जेवायला गेलो ना, की गिरिजाचं चालू असतं हे प्लेट ओढ, राशीचं चालू असतं हे प्लेट ओढ. त्यामुळे 2-3 वर्ष तर काय आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. बट येस, ही तिघं एकत्र मोठी होतात. त्यामुळे 2-3 वर्षांनंतर ही तिघं एकत्र मोठी झालेली असतात. मोठी इन द सेन्स त्यांना बऱ्यापैकी जे काही बाहेरचे मॅनर्स किंवा रूल्स असतील तर ते समजलेले असतात. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यावेळी ट्रॅव्हलचे प्लॅन्स जे असतील तर ते करू शकतो, आउटिंगसाठी जाऊ शकतो. पण येस, प्रत्येक लाईफमध्ये आपल्याला काही ना काहीतरी फेज असते आणि त्या फेजमध्ये काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट्स आपल्याला सगळ्यांना करायचे असतात. त्यामुळे मला मुलंच घेऊन बसावं लागतंय किंवा मला हेच करायला लागतं, तेच करायला लागतंय म्हणून पूर्ण म्हणजे सगळं वाया घालवणं किंवा काहीच न करणं त्या फेजमध्ये तर ते चुकीचं आहे. तर काहीतरी म्युच्युअल अंडरस्टँडिंग मधून तुमच्या फॅमिलीमध्ये आणि तुमच्या तर काही डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता आणि नक्कीच त्यातून काहीतरी सोल्युशन जे असेल तर ते आपण नक्कीच काढू शकतो. तर तुम्हाला कधी असं होतंय का की डिप्रेशन आलंय घरामध्ये बसून बसून, तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशा टाईपचं डिप्रेशन कंटिन्युअसली येत असेल ना, तर तुमच्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे जो की तुम्ही एखाद्या चांगल्या कामामध्ये युटिलाइज करू शकता. त्यामुळे मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी सांगत असते, काहीतरी छोटं मोठं काम करा. तुमची जे काही हॉबीज असेल, तुम्हाला शिवणकाम आवडतंय तर शिलाईचं असेल तर ते चालू करा, काहीही चालू करा. अगदी म्हणजे मोठे मोठे ड्रेसच शिवले पाहिजे असं काही नाही, सध्या काहीही चालतात. जसं की ताट असतं तर ताटावरचं कापड असेल किंवा छोटे पर्स तुम्ही शिवताय, लहान मुलांचे ड्रेस तुम्ही शिवताय, जे काय शिवताय, जे काय करताय, किंवा जर तुम्हाला कुकिंगची आवड असेल तर तुम्ही लाडू करताय, चिवडा करताय, फराळ आता दिवाळीचे चालू आहे तर ते भरपूर प्रमाणात असतंय. तर ते काय तुम्ही करताय ना, तर ते स्पेशली काय करा, बनवताय ना तर त्याचं कॉन्टेंट बनवा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती तुमचे जे काही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही बनवताय ना तर त्याच्याबद्दल माहिती पोस्ट करा. नक्कीच असं होईल तुम्हाला की पोस्ट केलंय, ऍडव्हर्टिजमेंट करायला चालू केली आणि भरपूर ऑर्डर्स येत आहेत आणि रिकामा वेळच नाही आहे डिप्रेशनसाठी किंवा निगेटिव्ह थॉटसाठी. आणि नक्कीच ह्या सिच्युएशन मधून जर तुम्ही जात असाल तर थोडासा प्रयत्न करा, किती वेळ रिकामा आहे आणि या वेळेमध्ये आपण काय करू शकतो, काय आपल्यासाठी पॉसिबल आहे ते बघा. असं नका बघू की आता तुम्हाला फॅमिलीचे तुमच्याकडे छोटे छोटे मुलं आहेत, तुम्हाला बाहेर जाताच येत नाही आणि तुम्हाला बाहेर जाऊनच काम करायचंय, तर असं नका करू. तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये राहून, तुमच्या मुलांमध्ये राहून काय करता येतंय ना तर ते बघा आणि तिकडे कॉन्सन्ट्रेट करा. जर काही ऑप्शन्स मिळत नसतील तर सिम्पली गुगल यूज करा, युट्यूब यूज करा, भरपूर ऑप्शन्स असतात. तर स्पेशली गुगलवरती वर्क फ्रॉम होम आयडियाज जर तुम्ही एंटर केलं की तुम्हाला 100 वर्क फ्रॉम होम आयडियाजची लिस्ट येते. त्यापैकी 2-3 कामं तरी तुम्ही चूज करू शकताय आणि त्यानंतर ऍटलीस्ट त्यातलं एखादं काम जे असेल तरी तुम्ही फायनल करू शकताय. पण कुठलंही काम चालू करताय ना तर त्या कामाला थोडासा वेळ द्यावा लागतोय. म्हणजे आज मी हे माझी ऍडव्हर्टिजमेंट केली, 1 महिना वाट बघितली किंवा 15 दिवस वाट बघितली, कोणाची ऑर्डर नाही आली, कोणाचा फोन नाही आला म्हणून ते बंद केलं, तर असं करू नका.
6 महिने, 1 वर्ष तुमचं जे काय काम तुम्ही चालू केलेलं आहे, तर ते तितक्याच पॅशनने, तितक्याच एनर्जीने जे असेल तर ते चालू ठेवा. 100% तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो होईल. आणि जर काहीतरी प्रॉब्लेम येतं, म्हणजे लीड्स येत नाही, तर मग मार्केटिंग कशी करायची ते शिका. कंटेंट क्रिएशन कसं करायचं तर ते शिका. म्हणजे होत नाहीये असं म्हणू नका. कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नसते. तर त्यामुळे त्याच्यासाठी काय काय सोल्युशन्स तुम्ही काढू शकताय ना, तर ते बघा. इन्स्टेड ऑफ प्रॉब्लेम, ते काय प्रॉब्लेम वरती फोकस करण्याच्या ऐवजी तुम्ही काय काय सोल्युशन्स काढू शकताय त्याच्याकडे फोकस करा. नक्कीच तुमची लाईफ जी असेल तर ती बेटर होईल. तर तुमचं काय मत आहे तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच कळवा. तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे, ती म्हणजे जस्ट बिकॉज मी ग्राफिक डिझायनिंग करते, माझी सोशल मीडिया एजन्सी आहे किंवा माझी अकॅडमी आहे आणि मला यातून छान प्रकारे इन्कम जो असेल तर तो जनरेट होतोय. आणि म्हणून जर तुम्ही सुद्धा ग्राफिक डिझायनिंग करत असाल किंवा अशा टाईपच्या फील्डमध्ये येत असाल तर प्लीज तसं करू नका. असंच फील्ड चूज करा की ज्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल, ज्यामध्ये तुम्हाला एक्साइटमेंट आहे, तुम्ही खूप पॅशनेट असाल. येस, जर तुम्हाला मोबाईल ग्राफिक्स बनवायला आवडत असतील, डिझाईन्स छान, क्रिएटिव्हिटी असेल तुमच्याकडे, एक छान क्रिएटिव्ह माइंडसेट असेल की ही डिझाईन करून बघूयात का, हे काय होईल, हे कलर कॉम्बिनेशन वापरूयात का, तर अशा जर गोष्टी तुम्हाला वाटत असेल, म्हणजे हे करिअर जर तुम्हाला एक्साइट करत असेल ना, तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये जे असेल तर ते एंटर करू शकता. कारण अपॉर्च्युनिटीज प्रत्येक फील्डमध्ये तितकेच असतात. फक्त आपला ते काम करण्याचा जो दृष्टिकोन असतोय किंवा ज्या पॅशनने आपण काम करत असतो ना, तर ते पॅशन किंवा तो दृष्टिकोन जो आहे तर ते ठरवते की आपलं काम जे आहे तर ते किती छान होणार आहे किंवा सक्सेस जो आहे तो आपल्याला किती मिळणार आहे. कारण जर आपण आपल्या आवडीच्या फील्डमध्ये काम करत असतो ना, तर आपल्याला वाटतं की जितकं आपण काम करू ना तर तितकं कमी आहे. पण त्याच्या अपोजिट जर आपण फक्त ना फक्त पैशासाठी काम करतोय ना, तर आपल्याला प्रत्येक काम असेल किंवा प्रत्येक टास्क जे असेल ना, तर ते एक बर्डन म्हणून फील होतं. त्यामुळे तुमचं जे काही करिअर तुम्ही चूज करताय तर ते वाईजली चूज करा. नक्कीच माझं काम आहे, मी मोबाईल ग्राफिक्स करते, माझी अकॅडमी आहे, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमीच माझ्या अकॅडमीचे जे काही कोर्स असतील तर त्याची इन्फॉर्मेशन देते आणि जे काही कोर्स असतील तर ते तुम्हाला मी परचेस करायला सांगते. कारण माझं चॅनल आहे आणि मला माझी अकॅडमी पण असेल तर ती ग्रो करायची आहे. बट तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्या फील्डमध्ये एंटर करायचं आहे का, तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप शिकायचं आहे का, ते शिकून तुम्ही तुमच्या आताच्या बिझनेसमध्ये काय ग्रोथ करू शकताय का, याची थोडीशी अनालिटिक्स करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही, माझेच असं नाही, कुठलेही कोर्स असतील किंवा कुठलेही करिअर ऑप्शन्स असतील तर ते तुम्ही नक्कीच चूज करू शकताय. तर व्हॉट्सअप चेक करता करता एक मला छान आणि गोड मेसेज आलाय, व्हॉइस मेसेज आला ऍक्च्युअली, तर तो मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवते. माईक आहे त्यामुळे मी प्ले करते. ओके मॅम, थँक्स. आणि मॅम मला एक जरा बोलायचं होतं तुम्हाला की तुम्ही हे जे काही काम करता त्याबद्दल खरंच मला खूप अप्रिशिएट वाटतं. मी आता काही दिवस झाले असते, 10-15 दिवस वगैरे, की मी तुमच्या व्हिडिओ बघायला लागले. पण खूप मोटिवेशन म्हणजे भेटतं तुमच्या व्हिडिओ बघून. आणि तुम्ही जे एवढं म्हणजे एवढ्या लहान मुलाला सांभाळून, परत तुमच्या 2 मुली, एवढं सगळं सांभाळून जे काही करता त्याच्याबद्दल खरंच हॅट्स ऑफ आहे. कारण तुमची जी जिद्द आहे ती दिसते ह्याच्यातून आणि ते बघून मला पण असं वाटतं काहीतरी करावं. कारण माझी पण एक लहान मुलगी आहे 7-8 महिन्याची. सो मी म्हटलं काहीतरी तुमच्यासारखं घरी बसून करावं, कारण जॉबला जायला पॉसिबल होत नाहीये. सो मला एकच विचारायचं होतं मॅडम, मला ह्यातलं काहीच म्हणजे नॉलेज नाही, बेसिक आहे, पण जेवढं पाहिजे तेवढं नाही आहे, काहीच नाही, 0 म्हणलं तरी चालेल, तर ते जमेल का? तर यांचं असं म्हणणं आहे, ऍक्च्युअली यांनी माझ्याकडे कोर्सची इन्क्वायरी केली होती आता जस्ट, ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट. मग त्यांना मी छान असा मोठा व्हॉइस मेसेजेस पाठवलं होतं. ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट दोन्ही एकत्र तुम्ही करू शकता. त्यांनी मला विचारलं होतं की ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट एकत्र करू शकता का, तर मी सुद्धा त्यांना व्हॉइस मेसेज, कारण हा माझ्या मांडीवरती आहे आणि हा मला टाईप करू देत नाही काय, म्हणून मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला. तर त्याच्यावरती त्यांचा एक गोड असा व्हॉइस मेसेज जो आहे तर तो आलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. सोबतच तुमचे काही सजेशन्स असतील किंवा कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला माहिती हवी आहे तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. सो दॅट नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पॉइंट्स जे असतील किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मी कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन आहे ना तर ती पण हिट करा, कारण सध्या युट्यूब जे आहे तर ती माझे नोटिफिकेशन फॉरवर्ड करत नाही आहे काही टेक्निकल इश्यूजमुळे. माझ्या चॅनलचा नीश जो होता तर तो चेंज झाला आहे, तर त्याच्यामुळे, कारण चॅनल माझं भरपूर दिवस व्हिडिओज अपलोडिंग मध्ये कन्सिस्टन्सी जी होती तर ती सुद्धा माझी कमी झाली होती. हळूहळू ऑटोमॅटिकली रीच जो असेल तर तो वाढेल. बट स्टील जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून जे बेल आयकॉन हिट नसेल केले ना तर बेल आयकॉन जे असेल तर ते नक्की हिट करा, कारण आपल्या डेली सकाळी 11 ते 12च्या आसपास आपला नवीन व्हिडिओ जो असेल तर तो आपल्या चॅनलवरती जो असेल तर तो अपलोड होतो. चॅनलचं नाव काय आहे? चॅनलचं नाव आहे KSHITIJ क्षितिजा BLCT भाट. सो दॅट तुम्ही इझिली चॅनल जे असेल तर ते सर्च करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या 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 ओके. तर ओके,
तर मला तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करायची होती, ती म्हणजे तर आता जस्ट मी बसले होते थोडंसं काम करत,